40 गावात आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले, सामान्यांना दिलासा, मात्र यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3000 रुपयांनी कोसळले। व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, तर केंद्र सरकारने आयात केलेल्या तुरीमुळे हे भाव कोसळल्याचा आरोप। जालन्यामध्ये धुक्यामुळे मोसंबीवर बुरशीचा प्रादुर्भाव, जिल्ह्यामध्ये कधी ढगाळ तर कधी दमट आणि कधी अचानक कडाक्याची थंडी, मोसंबी उत्पादक यामुळे अडचणी। पाथरी बाजार समितीचं राजकारण तापलं, तर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी विरुद्ध सईद खान समोरासमोर, बाजार समितीवरून दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू। जळगाव जिल्ह्यात आरटीईसाठी 4 जानेवारीपर्यंत 268 शाळांची नोंदणी, तर 3168 जागांवर होणार विद्यार्थ्यांचा प्रवेश। नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार। 1 जानेवारीपासून काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल, तर विशेषतः भुसावळहून सुटणाऱ्या पॅसेंजर मेमू ट्रेन यासह इतर 45 गाड्यांच्या वेळेत बदल होणार। त्यामुळे प्रवाशांनी आपल्या रेल्वेचा वेळ तपासूनच प्रवास करण्याचं आवाहन। आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक हिंगे वस्ती मुक्तादेवी परिसरामध्ये मंदिराजवळ बिबट्याचा वावर, तर बिबट्याचा संचार कॅमेऱ्यात कैद, वन विभागाने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी। परभणी एसटी विभाग बसेस नादुरुस्त होत असल्यामुळे जेरीस, तर वर्षाकाठी 8 कोटी रुपये खर्चून सुद्धा बसेस बंद पडण्याची मालिका सुरूच, प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल। वारंवार मागणी करून सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बसची सुविधा नाहीच, भडी ममदापूर मार्गे लातूर बस सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको। देशात केळी दरात घसरण सुरू, दिवसेंदिवस हवामानात बदल होत असल्यामुळे बदलाचा केळी उत्पादकांना फटका, सध्या कमाल दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल, केळी उत्पादक यामुळे चिंतेत। देशात केळी दरात घसरण सुरू, दिवसेंदिवस हवामानात बदल होत असल्यामुळे बदलाचा केळी उत्पादकांना फटका, सध्या कमाल दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल, केळी उत्पादक यामुळे चिंतेत। वर्ध्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहून नेणाऱ्या कंटेनरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 70 लाखांचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा आणि तंबाखू यासह 1 कोटींचा मुद्देमाल जप्त, सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शिवारात ही कारवाई।